सरपंच तसेच अर्जुनभाई पाटील यांची पावलं या स्पर्धेला लाभली आणि या कार्यक्रमाची शोभा देखील वाढवली. त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी उंबर्डे गावातून 40+ संघटनेचे सचिव बाळगंगाधर भंडारी यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात. जयमसोबा 40+ संघाकडून देखील शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. दोन्ही संघांना फायनलसाठी विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी गेम. तर जे स्वप्न पाहिलं त्यांच्या आयोजकांनी, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार भीमचंद्रदादा काळन यांचं स्वप्न इथे मात्र साकार होत असताना ही स्पर्धा शेवटच्या क्षणामध्ये पाहायला मिळेल. वर्चस्वाची लढाई इथे मात्र पाहायला मिळेल. दोन संघ आमने सामने पाहायला मिळतात. वर्चस्वाच्या लढाईमध्ये एक संघ इथे मात्र चॅम्पियन होत असताना पाहायला मिळेल. म्हटलं जातं राजा तो राजा बाकी सारी प्रजा, सबसे बड़ी ताकत और ताकत से बड़े हम, अब देख लेना है किसमें कितना है दम. यस पंच चेंडू दादा बॉल द्या ना. चला स्पीड अप करायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण जेवढा वेळ वाया घालाल तेवढा आपल्याला अंधाराचा सामना करावा लागेल. कारण की विचार जर केला गेला तर 6 वाजल्यानंतर पूर्णतः अंधाराचं साम्राज्य पसरताना पाहायला मिळतं. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ हे भान ठेवायचं आहे. जेवढं आपण वाया वेळ घालवणार तेवढाच आपल्याला काळोखाचा सामना निश्चित माध्यमाने. श्रीनाथ कालचा दिवस अक्षरशः गाजवला फलंदाजाने आणि त्याच प्रकारचा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसली कमी मिळाली. त्याची इनसाइड एज होती. दोन्ही फलंदाजांनी इथं मात्र अकाउंट ओपन केलं वैयक्तिक स्वतःचा एका धावेने. मंगेशने आज इम्प्रेस केलाय. गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळेस ऑन साइडला चुकीचा चेंडू हाताळलाय. ताकदीचा फटका इथे मात्र गणेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय. बाउन्स टू बाउन्स और बरोबर 4 धावांसाठी चुकीचा चेंडू म्हणावा लागेल. थोडासा शॉर्ट चेंडू होता. विस्पारले गेले डोळे गणेशचे. त्याला देखील माहित होतं की रेंज मध्ये आहे चेंडू. ऑन साइडला वळवण्यासाठी पुष्कळ वेळ होता आणि तेच त्याने इथे दाखवून दिलं. चौकार आलाय. यावेळेस काय घडलं, बीट झालं फलंदाज. ज्या प्रकारे अमित उभे आहेत पूर्णपणे फलंदाज इथं आडला गेलाय. पुढील चेंडू मंगेशाचा पुन्हा खेळून काढतील गणेश. यावेळी जवळ बीट चेंडू घुटनाटेक सिक्सर. यस वन बाउन्स चौकार आहे. चांगल्या प्रकारचा फटका होता, परंतु ज्या प्रकारचा फटका खेचला गेला होता असं वाटलं होतं की षटकार येईल, परंतु आता ही गुलाबी थंडी, या थंडीमध्ये हवेमध्ये मॉइश्चर आपल्याला पाहायला मिळेल आणि हवा आता मात्र जड झाली आहे. त्यामुळे चेंडूला अंतर गाठण्यासाठी थोडीशी परेशानी नक्कीच प्राप्त होईल. जसा चेंडू बॅटमध्ये निघाला होता षटकार येईल असं वाटलं होतं, परंतु नाही. हे थंडीचे दिवस आहेत. आता मात्र चेंडू बाहेर पडण्यासाठी खूप सारा अडथळा निर्माण जरूर होईल. यावेळी समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलं जातं. डायरेक्टची संधी जरूर होती. चांगलं हिट केलं गेलं होतं, परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू गॅपच झाला नाही. अशा प्रकारे पाहू शकाल धावसंख्येचा विचार केला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. यस षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलक 11. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण विचार करायचा आहे. अंधारामध्ये आपल्याला फलंदाजी करावी लागेल, त्यामुळे एक सेकंदाचा विचार आपण करावा. खऱ्या अर्थाने इम्प्रेस केला आजच्या दिवसामध्ये बाळा प्रदीप पाटील उर्फ बाळा
काय फलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक 3 मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक देखील बाळाच्या नावे आहे. काय विस्फोटकता आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी. परंतु आता नागाव आहे संघ समोर. सलामीचे 2 मात्र फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आणि शॉट फाईनलला क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. चांगला वेगवान चेंडू हाताळला होता. टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. त्याच कारणाने टॉपेज घेऊन चेंडू शॉट फाईनलला सोपीशी झेल होती. परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही झेल सोपी नाहीये. जोपर्यंत कलेक्ट होत नाही, पूर्ण झेल होत नाही, तोपर्यंत कोणत्याही झेलला सोपं म्हटलं जात नाही. पुढील चेंडू पाहूया. थोडासा टाइम जरूर घेत आहेत. पाहूया पुढील चेंडू बाळा याचा. श्रीनाथ पाटील श्रीनाथ यावेळेस डाऊन द लेग लाईन बरकटला आहे. अवांतर धाव पाहायला मिळतोय. श्रीनाथ पाटीलने कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला होता. अतिशय विस्फोटक केली कालच्या दिवसामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बचावात्मक गोलंदाजी इथे पाहायला मिळाली होती. ड्राईव्ह केलं गेलं. 2 धाव्यामध्ये कन्वर्ट करता आलंय. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चांगली कॉलिंग 2 बॅटर मध्ये पाहायला मिळाली आहे. परंतु संत आणि सावधगतीची सुरुवात खेळ पाहायला मिळतोय. अंतिम चरणामधील फायनलच्या मॅच मध्ये मोठे फटके येत नाहीयेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. फंबल झालेत आणि त्याचाच फायदा इथे मात्र घेत असताना 2 फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. हातामध्ये चेंडू पकडणं आणि ड्रॉप करणं या 2 गोष्टींमध्ये एका धावेचा फरक आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा चेंडू हातामधून ब्रश होऊन खाली पडतो, जमिनीला आदळतो, तेव्हा त्या गोष्टीचा फायदा घेताना नेहमीच आपल्याला फलंदाज दिसत असतात. आणि तेच इथे मात्र दिसले आपल्याला. 2 धावा कंप्लीट. त्यानंतर वारंवार डाऊन द लेग चेंडू रिलीज करतायत. बाळा इथे मात्र चुकी करतोय. अवांतर धावांमध्ये भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18. दुसरं षटक मार्गस्थ असताना दोन्ही सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु आता धाव फलक त्याला धाव द्यावी लागेल. नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येने धाव फलक चालत जरूर आहे. काय चेंडू हाताळलाय. पूर्णपणे ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढला. अक्षरशः इथे रनआउटची संधी आणि पंचांनी दात मात्र फेटाळली आहे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीये, परंतु धावसंख्या फलक हलत ठेवलाय. एकेरी दुहेरी कारणा असो, धावसंख्या फलक हलत ठेवलाय. म्हटलं जातं की एकेरी दुहेरी ही धावा क्रिकेटची लाईफलाईन आहे. ज्या प्रकारची मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, त्याच प्रकारचे एकेरी दुहेरी धावसंख्या ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. जे म्हटलं जातं ना, काही नसल्यापेक्षा काही असलेलं बरं. कुछ नहीं से बदतर कुछ तो सही. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रदीप. काय चेंडू टाकलाय. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू येत आहेत. पूर्णपणे जकडून ठेवलाय फलंदाजांना. कुठल्याही प्रकारची संधी, या प्रकारच्या चेंडूवर कोणत्या प्रकारचा फटका येईल, काय गोलंदाजी होते. एक क्लिप मागे व्हायरल झाली होती की तुमची बॅटिंग जर क्रिकेटमध्ये तुमची बॅटिंग चांगली असेल तर तुम्ही वर्षामधून 1 ते 2 ट्रॉफी जिंकू शकाल. परंतु तुमची गोलंदाजी जर परफेक्ट असेल तर तुम्हाला ट्रॉफी ठेवण्यासाठी जागा नसेल. तशाच प्रकारची गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू डीप मध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस मात्र एका धावेचं समाधान मानावं लागेल. ह्याच आधीचा चेंडू जर आपण विचार केला गेला तर डीप मध्ये ट्रॅव्हल जरूर झाला होता. काऊ कॉर्नरला चेंडू अशाच प्रकारे ट्रॅव्हल झाला होता, परंतु हातामधून सुटला चेंडू आणि त्याचं कन्व्हर्शन आपण 2 धावेमध्ये बघितलं. परंतु आता मात्र जेव्हा
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. 22. खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या म्हणता येईल. बॅलन्स मॅच आतापर्यंत तरी चालू आहे. 11च्या सरासरीने धावसंख्या कुठली गेली आहे. शेवटचं षटक दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असेल. नक्कीच आजच्या दिवसामध्ये चिकनगड संघाने देखील खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. नक्कीच हार आली, परंतु त्यासाठी मी म्हणेन हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे मनी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादले, सिद्ध होऊन तुला उजलायचे पुन्हा. हार जीत ही जीवनातील खेळासारखे आहे. लपंडाव ज्या प्रमाणे आहे, कधी कोणी जिंकतो कधी कोणी हरतो, हे आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, इट इज आउट. स्वतः फलंदाजांनी सांगितलंय की मी आउट आहे. चांगल्या प्रकारचे खेळाडू वृत्ती इथे मात्र पेश केली आहे फलंदाज गणेशने. त्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद केलाय गोलंदाज अमित वगेने. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी असेल, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी असेल, आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय गोळोळी संघाने. बालाराम येत आहेत नवीन फलंदाज, बालाराम पाटील. मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण का ज्या प्रकारची आजची फलंदाजी राहिली ना गोळोळी संघासाठी, त्यांच्यासाठी 3 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 50 धावसंख्या येणं गरजेचं होतं. परंतु काही येऊ शकतं. संध्याकाळची वेळ आहे. एखादा मिसटाइम स्ट्रोक, एखादा फटका, चुकीचा फटका, काहीही बदलू शकतो. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल खेळ म्हटला जातो. अनिश्चिततेचा खेळ हाच क्रिकेट आहे. त्यामुळे कुठल्याही साईडनं बोलणं आत्ता मात्र वावगं ठरणार नाहीये. पाहूया अमित, नवीन फलंदाज बाळाराम. स्लोवर गतीचा चेंडू, यावेळेस घुटना टेकलाय स्लॉक स्विचच्या माध्यमाने. चेंडू आता मात्र फरार होईल. संघर्षाचा चौकार. नवीन फलंदाज बाळाराम पाटील जसे आले तसे मनात एकच विचार करून दिला होता की या सिच्युएशन मधून सावरायचं असेल तर 2-3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तो पहिला मोठा फटका खूप चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. स्लॉक स्विचच्या माध्यमाने घुटना टेकला आणि ऑन साइडला खूप चांगल्या प्रकारचा हा फटका इथे मात्र सजवला गेलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलक 26 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा फुलरचा चेंडू समोरच्या बाजूला खेळून काढलाय. बॉल बॅक टू द ड्राइव्ह आहे. यावेळी दुसरीचा प्रयत्न, चुकीची फेकी इथं मात्र पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. नक्कीच फुलरचा चेंडू होता, परंतु गती मात्र त्या चेंडूमध्ये कमी पाहायला मिळाली होती. व्हेरिएशन्स होते या चेंडूमध्ये, व्हेरिएशन्स पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा मात्र बाळारामला घेता आला नाही. परंतु हरकत नाही, 2 धावा आले. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 28. यावेळेस स्टान्स चेंज केलाय. हवेमध्ये चेंडू जरूर होता. एक टप्पा घेत असताना पुन्हा एकदा दोन धावसंख्येचे प्रयत्न, इथं मात्र चुकीची फेकी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वारंवार 2 चुकीच्या फेकी आणि त्याचा फायदा इथे मात्र 2 फलंदाजांनी दुहेरी धावांमध्ये कन्व्हर्जन केलंय. चला बाहेर चला, याच्या नंतर तुम्हाला ग्राउंड भेटेल. त्यांना देखील कमी लेखू नका, त्यांची देखील मागे शर्यत पार पडली आहे. तब्बल ट्रॅक्टर बक्षीस होता विजेत्या संघासाठी, विजेत्या श्वानासाठी, पण ही जात वेगळी आहे. यावेळीच पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न जरूर केला जातोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव विचार केला गेला तर बॅक टू बॅक 3 दुहेरी धावसंख्या आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. नक्कीच एका मोठ्या फटक्यासाठी नक्कीच अपेक्षा बाळगून आपला संघ पॅव्हिलियन मध्ये आहे. एखादा मोठा फटका आणि इथे मात्र थोडासा आत्मविश्वास दुणावेल नागाव संघाचा जर विचार केला गेला तर गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची आहे. त्यांचा तोफखाना गोलंदाजीचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यासाठीच एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. म्हणजे त्या धावसंख्येवर डिफेंड करण्यासाठी नागाव संघ सज्ज उतरू शकतो. पाहूया बाळाराम आहे ते एक चौकार जरूर आलाय. हाफ ट्रॅकर जरूर होता आउटसाइड द ऑफ स्टंप. यस, पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर 1 धाव.
एक एक धाव महत्वाची आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक डबल 3 33 या आकड्यावर. विजयासाठी एक धाव पुष्कळ आहे आणि अशी एक धाव अवांतराच्या स्वरूपाने इथे आपल्याला पाहायला मिळते. डान्सिंग ऑन द विकेट, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक समोर. वन बाउन्स घेत असताना पुन्हा एकदा दुहेरी धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा अवधी आहे. चुकीचा बॅकअप इथे पाहायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. क्या बात आहे. निर्णायक शेवटच्या चेंडूवर इथे मात्र 3 धावा पाहायला मिळालेत आणि 3 धावेच्या जोरावर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 36. म्हणजे 18 चेंडू आणि 36 धावा कुठल्या गेल्या. प्रत्येक चेंडूवर 2 धावा इथे मात्र कुठल्या गेल्या अशा प्रकारचं समीकरण इथे पाहायला मिळाले. आणि आता मात्र शेवटच्या टर्नसाठी मी आमंत्रित करेल मॅन फ्रॉम अंतरली. खूप चांगल्या प्रकारची समालोचनाची साथ आम्हाला त्यांच्या या स्पर्धेमध्ये 2 दिवस सतत विशाल पाटील यांच्याकडून लाभली. तसेच गुणलेखक भावेश पाटील मॅन फ्रॉम उमरली यांच्याकडून प्रत्येक चेंडूसाठी आम्हाला खूप चांगल्या प्रकारची माहिती प्राप्त झाली. नक्कीच म्हटलं जातं की गुणलेखक हे समालोचकाचा कणा आहे आणि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. तसेच आमच्यासोबत निलेश फराड कॅमेरामॅन कालपासून जोडले गेले. खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमाने पाहायला मिळालं. MTCच्या माध्यमाने ही वाहिनी जोडली गेली. तसेच धनंजय देखील होते आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच JP पॅनल पंच आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळाले. त्यांच्याकडून देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारची कामगिरी. जय पवार सर असतील मॅन फ्रॉम कल्याण, तसेच अमित डांगरे सर बदलापूर, तसेच शेखर हेवगुडे मॅन फ्रॉम कल्याण यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारची ऑफिशियल पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तसेच संपूर्ण हेडुटणे संघाकडून खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला यासाठी लाभलं. तसेच नितीनदादा पाटील यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतोय की त्यांच्या मार्फत आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. काही चुकलं असेल तर माफ करावं. तर शेवटच्या टायमाला इथे मात्र मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मॅन फ्रॉम अंतरली विशाल पाटील. थँक्यू सो मच योगेशजी पाटील सर. उंबाड्याचा एक अप्रतिम आवाज आपण कालच्या दिवसापासून ऐकत आहात. तर बोलूया मॅचकडे. नक्कीच आपण मॅच पाहतोय. अंतिम मॅच ती म्हणजेच गोळवली 40+ आणि त्याविरोधात नागाव 40+. या 2 टीममध्ये 18 बॉलमध्ये बनवायचे, जिंकण्यासाठी 37. तसेच बॅटिंग करत असताना नागाव 40+ या टीमने 36 धाव बनवले आणि 37 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे गोळवली 40+ या टीम समोर. गोळवली 40+ ने देखील आजचा दिवस गाजवला. खास करून मी उल्लेख करेन अमित गायकर आणि प्रदीप पाटील यांनी आजचा दिवस गाजवला. मोठमोठे षटकार चौकार यांचा पाऊस आज पडताना पाहिला आपण या स्पर्धेमध्ये. तसेच या स्पर्धेमध्ये आर्थिक मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. तसेच आपण MPC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करतो. त्याचे प्रोप्रायटर आहेत सागरजी फराड पागडाचा पाडा, तसेच रोशनजी बराड पागडाचा पाडा. आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात नीरजजी फराड. अतिशय सुंदर कॅमेरावर त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात भूषण पाटील मॅन फ्रॉम शिवडम. तसेच आमचे गुणलेखक भावेश पाटील मॅन फ्रॉम अंबारली. चांगले गुणलेखन त्यांचं आमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. आपण वालूयात मॅचकडे. 18 बॉल आणि 37ची गरज आहे. फायनलची ही लढत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम विथ क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकरवरती अमित गायकर, नॉन स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळतात प्रदीप पाटील. सलामीची जोडी. पहिला चेंडू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना राऊंड विकेटने. हा चेंडू इथून मात्र पॉइंट आणि कव्हरच्या वरून दुसऱ्या टप्प्यावरती जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. चौकाराने सुरुवात दमदार केली जाते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अमित गायकरच्या बॅटमधून हा चौकार
बघा इथून मात्र चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि रिप्लायमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशा पद्धतीने हा बॉल सरळ सीमारेषा पलीकडे पाठवत असताना नेक्स्ट बॉल राऊंड विकेटने पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न गॅप शॉट सिलेक्शन पॉवर सर्कलचा या ठिकाणी योग्य तो वापर करत असताना आपल्याला पाहायला मिळतं अमित गायकर बॅक टू बॅक 2 चौकार येत असताना धावसंख्या पुढे सरकली 8 या धावसंख्येवरती सुरुवात दमदार केली आहे. आता मात्र चर्चा करण्यासाठी भाग पाडला सर्व खेळाडूंना एकत्रित आले चर्चा करतात गोलंदाजासोबत तुला कशा पद्धतीने या बॉल इथून मात्र बॉलिंग करायची आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक 1 विकास पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले स्ट्रायकरवरती मोठा फलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक बीट त्याला चकवा देऊन चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतोय तिसरा चौकार बॅट्समन अमित गायकरच्या बॅटमधनं दमदार फटकेबाजी इथून मात्र करत असताना फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय अहिल्यादेवी क्रिकेट संघ एडिटने 40+ आयोजित ही स्पर्धा 2 दिवसीय अतिशय सुंदर स्पर्धा आपण बघितली आयोजन देखील तेवढंच चांगलं या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक याच मैदानावरती आपण मागच्या 2 वर्षांपासून पाहतो आणि त्याच क्रीडांगणावरती स्वर्गीय रघुनाथ काळन क्रीडांगण हे दुटण्याच्या मैदानावरती आपण आहोत. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये अलोंद कार्पेट क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येतात श्रीनाथ पाटील आहेत 1 धाव आणि दुसऱ्या धाव संख्येचा देखील प्रयत्न या ठिकाणी केला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2च्या बरोबरीने धावसंख्या इथून मात्र फ्लाय होते 14 आकड्यावरती 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या षटकामध्ये सुंदर इथून मात्र सुरुवात केली जाते आक्रमक पद्धतीची सुरुवात जशी पाहिजे होती त्या पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते अमित गायकर उजव्या हाताचा हा फलंदाज राऊंड विकेटने पुन्हा एकदा इथून मात्र कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र वेग या बॉलवरती आपण बघितला तर भन्नाट वेगाने गोलंदाजी केली गेली. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल या ठिकाणी पहिल्या ओव्हरमधील बाहेरची काढा आणि इथून मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. षटक क्रमांक 1 संपन्न झालाय आणि अमित गायकर सारख्या मोठ्या फलंदाजाची इथून मात्र विकेट होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14 गोलावली 40+ टीम. बघा ही मॅच झाल्यानंतर स्टंपला कोणी हात लावू नका आणि पंचांना विनंती आहे स्टंप आपण घेऊन या. शनिवार आणि रविवार परत या ठिकाणी स्पर्धा आहे त्यामुळे बघा सर्व खेळाडूंना देखील सूचना असेल कोणी स्टंपला हात लावू नका आणि पंचांना विनंती आहे मॅच झाल्यानंतर ते स्टंप घेऊन या. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. षटक क्रमांक 1 संपन्न झाला 12 बॉल आणि 23 ची गरज आहे. मॅच इथून मात्र रोमहर्षक मॅच पाहायला मिळेल कारण की नागाव 40+ संघ म्हटला की बॉलिंग लाईन खूप खोलवरती आहे. कालचा दिवस ज्या संघाने गाजवला आपण बघितलं श्रीनाथ असतील असे अनेक सारे खेळाडू आहेत नागाव टीमकडे जे शेवटपर्यंत लढण्याची क्षमता ठेवतात. आता मात्र पुन्हा एकदा चर्चा करत असताना गोलावली टीमचे दोन्ही फलंदाज ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 23 ची गरज आहे. षटक क्रमांक 2 संजय पाटील येतात नागावचे एक सुप्रसिद्ध सिंगर आहेत गायक आहेत त्यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 या ठिकाणी टाकलं जाईल. चला स्पीडअप करायचा विनंती करतो टीम नागाव 40+ 23 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये टीम गोळवली 40+ संघाचा एक अष्टपैलू खेळाडू बाळा अर्थातच आपण पाहतो प्रदीप पाटील स्ट्रायकरवरती ज्या खेळाडूने आजच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलं तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरवरती पाहायला मिळतो लेफ्ट हँडेड बॅट्समन. हा चेंडूतून मात्र रिवाज खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा पद्धतीने डॉट बॉलची समाप्ती होत असताना डॉट बॉलने सुरुवात केली जाते संजय पाटील यांच्या माध्यमातून.
11 बॉल 23 ची गरज आहे. शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दमदार क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2 दिवसामध्ये अतिशय चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळाले. 40+ नियमानुसार ही स्पर्धा आपण अनुभवली. नक्कीच इथून मात्र धावसंख्या पूर्ण केल्या जातात. या बॉलवरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 टीमची टोटल पुढे सरकली. 16 धावा धावफलकावरती. 10 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. अजूनपर्यंत मॅच दोन्ही टीम मध्ये बॅलन्स आहे. इथून मात्र कशा पद्धतीने कोणता संघ विजय प्राप्त करेल हे काही क्षणातच आपल्याला नक्कीच समजेल. स्ट्रायकरवरती खेळतोय प्रदीप पाटील उर्फ बाळा. हा बॉल इथून मात्र लास्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतो. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय दमदार चौकार. चौकाराने टीमची टोटल सरकली 20 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 9 बॉल आणि 17 ची गरज आहे. मॅच इथून मात्र आता दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बॅलन्स मॅच आहे. सत्राची गरज आहे. पुन्हा एकदा आनंद कार्पेट करून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत आहेत. वेगाने उचलून फेकी करतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. सिंगल डबल इथून मात्र फायनल पर्यंत शेवटच्या धावेपर्यंत इथून मात्र पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. कोणता संघ फायनल जिंकेल, कोणता संघ आई गावदेवी क्रिकेट संघ एडिटने 40+ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार स्पर्धा. पुन्हा एकदा आनंद कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलून फेकी करतील. मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडू जाते सरळ सीमारेषा पलीकडे. चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी चौकाराने पाहायला मिळते. 4 रन्स. अशा पद्धतीच्या चुका कुठेतरी मॅच गमावून टाकेल. 7 बॉल 11 ची गरज आहे. धावसंख्या 26 धावा 26 ऑन बोर्ड. 7 बॉल 11 ची गरज या ठिकाणी. हा बॉल खूप महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झाला संजय पाटील, मॅन फ्रॉम नागाव. उत्कृष्ट सुप्रसिद्ध सिंगर आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केला. लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करून उचलून फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. उर्वरित समीकरण असेल. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत जिंकण्यासाठी 10 धावा बनवायच्या. 6 बॉल आणि 10 धावा 27 ऑन अ बोर्ड. आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 27. 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा संख्येची गरज आहे. चला स्पीडअप करायचं. टीम आपण पाहतोय नागा 40+ आणि गोळवली 40+ या टीमला विनंती असेल आपण सामना सुरू करायचा. कल्याण डोंबिवली 40+ संघटनेचे अध्यक्ष माननीय सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लागले गेले. त्यांचं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून दमदार व्यक्तिमत्व आहेत. न्यू बॅट्समॅन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मनोहर देसले, प्रेम पाटील आलेत
बॉलिंग मार्क वरती मनोहर देसले, गोलंदाजी मार्क वरती 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे जिंकण्यासाठी 10 धावा. हा बॉल अलंद कार्पेट आपण पाहतोय. मिड विकेट वरून श्रीनाथ पाटील वेगाने आलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र समीकरण शिल्लक असेल 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 8 धावा. या ठिकाणी डॉट चेंडू आला तर नक्कीच कमबॅक करेल नागा 40+ संघ. मात्र सिंगल डबल रोखायचे, चौकार षटकार रोखायचे आहेत. पाच चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतो प्रकाश बदे कडम लिहून ठेवतो. तर या ठिकाणी आपण पाहतोय नोमॅन्स लँड मध्ये एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केला जातोय. त्यानंतर फेकी केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 टीमची टोटल पुढे सरकेल धावसंख्या धावफलकावरती. मॅच कडे अतिशय रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळते. फायनलची ही लढत एका बाजूला गोळवली 40+, दुसऱ्या बाजूला नागाव 40+ संघर्ष करत असताना 4 बॉल 6ची गरज. राऊंड विकेटने मॅच काढा आणि इथून मात्र यष्टीरक्षकाने पकडलाय. जेल या ठिकाणी संपलाय. बॅट्समॅन मंगेश मात्रे जवळ बॅट्समॅन आउट. शेवटच्या इतर मात्र षटकामध्ये 6 बॉल 10 धावसंख्येची गरज होती. ती मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि 6 धावसंख्येची वरती येऊन ठेपलेली आहे. 3 बॉल 6ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच इथून मात्र रोमहर्षक नक्कीच पाहायला मिळते. वार पलटवार नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. कोणता संघ मॅच अंतिम फायनलची मॅच जिंकेल. नवीन बॅट्समॅन येतो अमित वगे. बॅटिंग करण्यासाठी 3 आणि 6ची गरज. 3 बॉल शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे. तर मात्र दोन्ही फलंदाजांना इथून मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोहर देसले. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज झाले. समोर फलंदाज बॅट्समन अमित वगे. टॅपच्या माध्यमातून हा बॉल इथून मात्र पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या बरोबरीने धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकेल 33 धावा. 2 बॉल आणि 4ची गरज. कोणता संघ या ठिकाणी मॅच जिंकेल. प्रेक्षक सर्व आतुरलेत हा मॅच पाहण्यासाठी. मैदानाच्या चारही बाजूला सर्व प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. राऊंड विकेटने 2 बॉल 4. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र स्ट्राईक एन वरती असणारे बॅट्समॅन प्रेम पाटील. 1 बॉल आणि 3ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा 40+ संघटनेचा नियम आहे. 1 बॉल 3ची गरज. मॅच मध्ये इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतात. लेफ्ट हँडर्स बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतात. उजव्या हाताचे फलंदाज आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रेम पाटील. 1 बॉल आणि 3ची गरज. राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. या बॉल साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 1 बॉल आणि 3ची गरज आहे. या ठिकाणी अलंद कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत.
एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. आणि या ठिकाणी 1 शॉट, अर्थातच मॅच जिंकली. फायनल या ठिकाणी जिंकली आहे ती म्हणजेच नागाव 40+ टीमने. वेल प्लेड. हेडूपने 40+ चषक अर्थातच राहिलाय नागाव 40+ या टीमच्या नावावरती. पहिल्या क्रमांकाचा इथून मात्र मानकरी ठरला नागाव 40+ आडलग टीम, गोळवली 40+. नक्कीच आजचा दिवस ज्या संघाने गाजवला गोळवली 40+ या टीमने आपण बघितलं. दमदार मॅच आपण बघितली आणि मॅच अंतिम फायनलची जिंकली ती म्हणजेच नागाव 40+ या टीमने. हेडूपने 40+ चषकाचा मानकरी